सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय शिखरले सर, माननीय राजेश शिखरले सर आणि माझे सहकारी आणि माझ्या विद्यार्थी. बघा, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक याच्यातला फरक तुम्हाला कदाचित आता माहितीच झालेला आहे. तेवढे तुम्ही सफिशियंट मोठे आहात. आता हे लागू करण्याचा, संविधान लागू का बरं झालं किंवा हे करायची गरज का भासली असेल याचा आपण थोडा विचार करू. बघा, आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ठीक आहे. म्हणजे आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्याच्यानंतर आपल्या ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी त्याचे पूर्ण प्रयत्न केले, म्हणजे आपलं शिक्षण व्यवस्थित व्हावं सगळं. पण जगायचं कसं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते संविधानाने शिकवलं. कारण हे जर नसतं तर आजही आपल्यावरती कुठल्या तरी राजाची हुकुमशाही असते, कुणाच्या तरी त्याच्या वर्चस्वाखाली आपण जगत असतो. खूप पूर्वीचा काळ जर थोडा इतिहासात बघितलं असेल किंवा वाचण्यात आलं असेल तुमच्या, तर लक्षात येतं की भरपूर ठिकाणी म्हणजे आपल्या पूर्ण भारतात इंग्रजांच्या अगोदर सुद्धा काय होतं तर राजेशाही होती, हुकुमशाही होती, ठीक आहे. कोणीतरी एक राजा होता, त्याची ती प्रजा होती. तो राजा चांगला असेल तर तुमच्यावरती कुठले संकट येऊ देणार नाही, पण तो जर राजा तसा नसेल तर ती प्रजा किती काळ ते सगळं सहन करेल किंवा भोगत राहील ते आपण सांगू शकत नाही. पण इंग्रज आले, इंग्रजांनी आपल्यावरती इतकं वर्ष राज्य केलं, 100 वर्ष राज्य करून गेले. ते राज्य तर करून गेले पण आपल्याला बरंच काही शिकवून गेले. हे आपण म्हणजे आपण अमान्य नाही करू शकत की त्यांनी आपल्याला काही शिकवलं नाही. संविधानाची गरज का भासायला हवी किंवा का बरं गरज आहे हे जर कळलं तर ते त्यांच्यामुळे कळलं आपल्याला. का? कारण यापुढे जर भारत हा जो देश आहे आपल्याला सुफलाम सुजलाम पद्धतीने जर आपल्याला जगवायचा आहे, सगळ्या देशवासियांना व्यवस्थित सगळ्यांचे हक्क समजून द्यायचे आहे, गोरगरिबांवरती अन्याय होऊ द्यायचा नाहीये, सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यायचा आहे, नोकरीचा अधिकार मिळवून, प्रत्येकाला त्याच्या परीने व्यवसाय करण्याचा हक्क मिळवून द्यायचा जर असेल तर तेव्हा जी परिस्थिती होती आणि बघा किती म्हणजे दूरदृष्टी होती तेव्हाच्या लोकांची. म्हणजे मी डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या अनेक महात्म्यांचे म्हणजे यावेळेला म्हणजे मी म्हणजे धन्य म्हणेल की त्यांनी आपल्याला जगण्याचे मूलभूत हक्क करून देण्यासाठी इतका जो घाट घातला, हे साधी गोष्ट नव्हती. आपल्याला एक साधं आपल्याला काही समजत नसेल तर आपण पटकन गुगल करतो, ठीक आहे.